नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण काय करत आहोत तर पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण आणि जीएस म्हणजे सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न पाहत आहोत. जे प्रश्न 2024ला झालेल्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते ते सर्व प्रश्न उर्वरित पेपरसाठी तसेच पुढे होणाऱ्या 9000 पदांच्या पोलीस भरतीसाठी उपयोगी पडतील. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचं स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचा भाग 15 पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये देखील इतर सर्व व्हिडिओप्रमाणे 50 प्रश्न असतील. म्हणजे अगोदर आपण भरपूर प्रश्नांचा सराव केलेला आहे. जर तुम्ही अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवर जा आणि मराठी व्याकरण प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये जाऊन मराठी व्याकरणाचे सर्व 15 व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, जर तुमचा पेपर अजूनही झालेला नाहीये आणि तुम्ही पुढच्या 9000 पदांच्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्रामवर दररोज 50 ते 100 प्रश्नांचा सराव क्विज मार्फत करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर आपण दररोज मराठी आणि जीएसच्या 50 ते 100 प्रश्नांचा सराव घेत असतो. तर मित्रांनो, यामध्ये सहभागी होण्यासाठी काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1, हाताने केलेली खानाखुनाची भाषा म्हणजेच. आता मित्रांनो, हाताला काय म्हटलं जातं संस्कृतमध्ये? कर. ठीक आहे. आणि हाताची बोटे हलवून बोलण्यासाठी ज्या भाषेचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणायचं तर कर पल्लवी असं म्हणायचं. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि जर मित्रांनो जर विचारलं की डोळ्यांची हालचाल करून जर जी भाषा वापरली जाते त्याला काय म्हणायचं? नेत्र पल्लवी म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, पुल्लिंगी शब्द ओळखा. आता मित्रांनो, मराठीमध्ये बेसिक आपल्याला माहितच आहे की पुल्लिंगी असेल तर काय वापरतो आपण? तो वापरतो. स्त्रीलिंगी असेल तर ती आणि नपुंसकलिंगी असेल तर ते. या ठिकाणी काय झालेलं आहे तर गिरिजा, ती गिरिजा मुलगी आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे. अंबिका मुलीचं नाव आहे, स्त्रीलिंगी आहे. आणि देऊळ काय? ते देऊळ म्हणतो आपण, म्हणजे हे काय? नपुंसकलिंगी आहे. मग मित्रांनो राहिला काय? महेश. महेशला आपण काय म्हणतो? तो महेश किंवा महेश नावाचा मुलगा असतो. म्हणून या ठिकाणी महेश काय आहे तर पुल्लिंगी शब्द आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. मित्रांनो, जरी प्रश्न सोपे वाटत असले तरी देखील हेच प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेले होते. त्यामुळे कोणताही प्रश्न सोडू नका. प्रत्येक प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह पहा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता. सामान्य रूप असलेला शब्द कोणता आहे? आता मित्रांनो, मुळात आपल्याला काय माहित असलं पाहिजे की सामान्य रूप म्हणजे काय असतं. तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की शब्दाला प्रत्यय लागतात, विभक्ती प्रत्यय लागतात किंवा काही वेळा शब्दयोगी अव्यय जोडलं जातं. ठीक आहे. त्यावेळी मूळ शब्दामध्ये ते शब्द जोडून येण्यासाठी जो बदल होतो त्याला काय म्हणायचं? त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, गारुडी हा मूळ शब्द आहे आणि याला चा हा प्रत्यय लागण्यापूर्वी गारुडीचं काय होतं? गारुड्या होतं. म्हणजे गारुड्या हे गारुडीचं सामान्य रूप आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1, गारुड्याचा हा सामान्य रूप असलेला शब्द पर्यायामध्ये आलेला आहे. ठीक आहे, वरील वाक्यामध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, उत्कृष्ट खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो, अधोरेखित शब्द कोणता आहे? खेळाडूचा. या ठिकाणी पहा, खेळाडू हे काय आहे तर एक सामान्य नाम आहे. आणि सामान्य नाम म्हणजे काय असतं तर एकाच विशिष्ट गुणधर्माच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या समूहाला दिलं गेलेलं नाव काय असतं तर सामान्य नाम असतं. म्हणजे काय तर या ठिकाणी अक्षय खेळाडू आहे. ठीक आहे. अक्षय काय विशेष नाम आहे, परंतु अक्षय काय आहे? खेळाडू आहे. म्हणजे काय तर अक्षय हा एका विशिष्ट गुणधर्म असणारा व्यक्ती आहे किंवा वस्तू आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? खेळाडू हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3, सामान्य नाम. आता मित्रांनो, सामान्य नामाविषयी आणखी एक प्रश्न येतो. कोणता? सामान्य नाम हे नेहमी टिंबटिंब असते. सामान्य नाम हे नेहमी काय असतं तर जातीवाचक असतं. कारण यामध्ये काय विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या म्हणजे विशिष्ट जातीच्या समूहाचा उल्लेख असतो. म्हणून याला काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, कोण, काय ही सर्वनामे खालीलपैकी कोणत्या प्रकारात वाक्यामध्ये येतात? आता मित्रांनो, कोण आणि काय ही काय आहेत तर सर्वनाम आहेत. कोणत्या प्रकारची तर या ठिकाणी पहा, कोण, कुणास, काय, कोणी आणि कोणाला यांचा वापर जर प्रश्न विचारण्यासाठी केला असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रश्नार्थक म्हणायचं.
आणि कोण, काय, कोणी, कोणास आणि कोणाला ही सर्व नामं जर वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता नामाबद्दल आले असतील तर त्यावेळी त्याला काय म्हणायचं, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, हे कोण आणि काय कशा प्रकारे वापरले जातात, तर प्रश्नार्थक आणि अनिश्चित म्हणजे सामान्य. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, नाचणारा, वाकलेला व जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, क्रियापदातील जो प्रत्ययरहित शब्द असतो, मूळ शब्द असतो, त्याला काय म्हणतात, धातू म्हणतात. आणि या ठिकाणी नाच, वाक आणि जळ हे 3 धातू आहेत आणि त्यांना प्रत्यय लागून नाचणारा, वाकलेला व जळता हे विशेषण बनलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, धातूला प्रत्यय लागून तयार झालेलं विशेषण या ठिकाणी आल्यामुळे याला काय म्हणायचं, धातू साधित विशेषण म्हणायचं. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, रामूला शेळीचे दूध आवडते या वाक्यातील दूध हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतं. आता मित्रांनो, वाक्यामध्ये आपण काय म्हणतो, जो क्रिया करतो तो कर्ता असतो, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं आणि जी क्रिया घडते ते क्रियापद असतं. मग या ठिकाणी पहा, रामूला शेळीचे दूध आवडते, या ठिकाणी आवडते कोण, तर दूध आवडते. म्हणजे या ठिकाणी क्रिया कोणाची होते, दुधाची होते. म्हणून दूध हे काय, कर्ता आहे. आणि कोणावर होते, मग रामूवर होते, कारण रामूला आवडते. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया, दूध हे कर्ता आहे, रामू हे कर्म आहे आणि आवडते हे क्रियापद आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, दूध काय आहे, कर्ता आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे अव्यय असतं आणि ते महत्वाचं असतं त्याला काय म्हणायचं, अव्ययभाव समासातील शब्द म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, यथाशक्ती कोणत्या समासातील शब्द आहे, तर अव्ययभाव समासातील शब्द आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आता मित्रांनो, जास्त विचार न करता अव्ययभाव समासातील शब्द आहे हे कसं ओळखायचं, तर या ठिकाणी पहा, अव्ययभाव समासातील जो शब्द असतो त्याच्या सुरुवातीला नेहमी अव्यय असतं. प्रति, बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर, तसेच यथा आणि आ यासारखे शब्द जर सामासिक शब्दाच्या सुरुवातीला असतील तर त्याला काय म्हणायचं, अव्ययभाव समासातील शब्द आहेत म्हणायचं. ठीक आहे. जर प्रश्न आला की गैरहजर हा शब्द कोणत्या समासातील आहे, तर काय सांगणार, तर गैर हा शब्द सुरुवातीला आलेला आहे आणि काय आलेला आहे, अव्यय म्हणून आलेला आहे. म्हणून याला काय म्हणायचं, अव्ययभाव समास म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. आता मित्रांनो, 2 व्यक्तींमधील बोलणं तिसऱ्या व्यक्तीला सांगणं किंवा एखादी गोष्ट 4 चौघात उघड करणं याला काय म्हणायचं, षटकर्णी होणे म्हणायचं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, उथळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ काय असतो, की ज्याच्या अंगी कमी गुण असतात तो फारच बडाया मारत असतो. ठीक आहे. म्हणजे काय, तर कमी पाणी असल्यामुळे त्याचा आवाज जास्त होतो, म्हणजे गुण कमी आहे त्यामुळे तो जास्त बडबड करतोय. ठीक आहे, स्वतःबद्दल बडाई मारतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, या अर्थाचा कोणता पर्याय आलेला आहे, तर पर्याय ब आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 फक्त ब बरोबर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत. आता मित्रांनो, आपण पाहिलं असेल की दर्शक सर्वनाम कोणती, संबंधी सर्वनाम कोणती. मग या ठिकाणी पहा,
जो, जी, जे आणि ज्या हे कोणते सर्वनाम आहेत? संबंधी सर्वनाम आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्यांच्या काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. आणि दर्शक सर्वनाम कोणती? तो, ती, ते आणि हा, ही, हे ही दर्शक सर्वनाम आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्यांच्या संबंधी आणि तो दर्शक ही सर्वनाम या वाक्यामध्ये आलेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 संबंधी व दर्शक सर्वनाम या वाक्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे. आता मित्रांनो, आपण प्रयोग ओळखण्यासाठी काय करतो? तर वाक्यातील कर्ता कोणता, कर्म कोणतं आणि क्रियापद कोणतं हे ओळखतो. या ठिकाणी पहा, गाडगे महाराज कर्ता आहेत, पाणी कर्म आहे आणि प्यायचे हे क्रियापद आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार, कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं तर कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. मग या ठिकाणी पहा, गाडगे महाराज यांचं लिंग बदललं. काय केलं आपण? जर या ठिकाणी आपण म्हटलं की माझी मुलगी, ठीक आहे, या ठिकाणी गाडगे महाराज पुल्लिंगी आहे म्हणून मी स्त्रीलिंगी शब्द घेतोय. माझी मुलगी खापरातून पाणी पिते किंवा प्यायची, ठीक आहे. मग या ठिकाणी प्यायचेचं काय होतं? प्यायची होतं. म्हणजे कर्त्याच्या लिंगानुसार या ठिकाणी काय होतंय? क्रियापदाचं रूप बदलतंय, ठीक आहे. पुल्लिंगीला प्यायचा, आदरार्थी पुल्लिंगीला प्यायचे आणि स्त्रीलिंगीला प्यायची असं क्रियापदाचं रूप बदलतंय. म्हणजे काय होतंय? कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय. म्हणून आपण काय म्हणूया? या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? कर्तरी प्रयोग. मग या ठिकाणी पहा, पाणी हे कर्म या वाक्यामध्ये आलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणूया? हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. वाक्यामध्ये कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, नेहमी दुसऱ्याला मदत करा. वाक्य प्रकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जर आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना, उपदेश यांचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं? आज्ञार्थी क्रियापद म्हणायचं. आणि जे वाक्य असतं त्याला काय म्हणायचं? आज्ञार्थी वाक्य म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, नेहमी दुसऱ्याला मदत करा हा काय? उपदेश आहे किंवा सल्ला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया? या ठिकाणी कोणता अर्थ आहे? तर आज्ञा अर्थ आहे. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, कमल नयन या शब्दातील योग्य समास ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, कमल नयन म्हणजे कमळासारखे नयन, ठीक आहे. यामध्ये महत्त्वाचा शब्द कोणता आहे? तर नयन. डोळे हा शब्द महत्त्वाचा आहे आणि त्याला कमल हे विशेषण या शब्दामध्ये आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण काय म्हणतो? जर सामासिक शब्दातील पहिलं पद हे विशेषण असेल आणि दुसरं पद हे नाम असून ते महत्त्वाचं असेल, तसेच दोन्ही पद ही प्रथमा विभक्तीत असतील तर त्यावेळी काय म्हणायचं? कर्मधारय समास आहे असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 कर्मधारय समास. परंतु या ठिकाणी जर कर्मधारय पर्यायामध्ये नसतं तर काय झालं असतं? तर या ठिकाणी पहा, कर्मधारय हा प्रकार आहे तत्पुरुष समासाचा म्हणून या ठिकाणी तत्पुरुष समास हे आपलं उत्तर येऊ शकलं असतं. परंतु कर्मधारय आहे म्हणून कर्मधारय समास हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? मित्रांनो, अडकित्ता हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, बापरे डॅश डॅश केवढा मोठा साप. रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. आता मित्रांनो, या ठिकाणी काय होतंय? बापरे मधून आश्चर्य व्यक्त होते म्हणजे भावना व्यक्त होते आणि भावना व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो? उद्गार काढतो. म्हणून या ठिकाणी काय म्हणूया? उद्गारवाचक चिन्ह येईल, ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, पुढे दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्द ओळखा. आता मित्रांनो, शब्द हा शब्द चुकलेला आहे या ठिकाणी. तर आशीर्वाद हा शब्द शुद्धपणे कसा लिहिला जातो? तर पर्याय 3 प्रमाणे. लक्षात ठेवा, असंच असणार आहे, ठीक आहे. आ शेला दुसरी वेलांटी, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, कृतज्ञ म्हणजे. मित्रांनो, कृतज्ञ म्हणजे काय? ज्याच्यावर एखाद्याने उपकार केले आणि तो व्यक्ती उपकार विसरला नाही, त्या उपकाराची परतफेड केली, त्याला काय म्हणायचं? कृतज्ञ म्हणायचं, ठीक आहे. म्हणजे काय? केलेले उपकार जाणणारा. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्याच्या विरोधार्थी विचारलं तर काय असणार आहे? कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा किंवा विसरणारा, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, पाणी या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जात नाही? आता मित्रांनो, पाणी म्हणजे काय? उदक, जल, अंबू, ठीक आहे. तर या ठिकाणी पल्लव म्हणजे काय? एखाद्या झाडाला नवीन पालवी फुटलेली असते त्याला काय म्हणायचं? पल्लव म्हणायचं. त्या पालवीला काय म्हणतात? पल्लव म्हणतात. म्हणजे पर्याय 4 हा पाण्यासाठी वापरला जात नाही.
प्रश्न क्रमांक 20, माझी झोप झाली होती या वाक्यातील काळ ओळखा. आता मित्रांनो, झाली होती काय दाखवतंय, क्रिया ही भूतकाळामध्ये पूर्ण झाली होती. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा काळ असेल, तर पूर्ण भूतकाळ असेल. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2 पूर्ण भूतकाळ. जर क्रिया भूतकाळामध्ये सुरू असेल तर त्याला काय म्हणायचं, अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, आधुनिक विचाराची कास धरणारा म्हणजे, आता मित्रांनो आधुनिक विचाराची कास धरणारा किंवा नव्या विचारांचा व्यक्ती त्याला काय म्हणायचं, पुरोगामी म्हणायचं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. याच्या विरुद्धार्थी काय असेल, प्रतिगामी असेल. ठीक आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला यासारखे 50 ते 100 प्रश्न दररोज क्विजच्या स्वरूपात सोडवायचे आहेत तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर आम्ही दररोज 50 ते 100 प्रश्न क्विजच्या स्वरूपात आपल्याला सोडवण्यासाठी देत असतो. जर तुम्हाला ते सोडवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. लिंकवर क्लिक करून आपले चॅनल जॉईन करा आणि दररोज 50 ते 100 प्रश्नांचा सराव करा. प्रश्न क्रमांक 22, जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, आम्ही करता आहे या वाक्यामध्ये कर्म आहे का, नाही आलेला आहे. ठीक आहे. आणि पडलो हे क्रियापद आहे. जर या ठिकाणी एकटा व्यक्ती असता तर काय म्हटलं असतं, जेवणानंतर तो बाहेर पडला किंवा जेवणानंतर ती बाहेर पडली असं म्हटलं असतं. म्हणजे या ठिकाणी वचनानुसार आणि लिंगानुसार, कशाच्या, कर्त्याच्या वचनानुसार आणि लिंगानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे. म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे आणि या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून या ठिकाणी अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, नाळ तोडणे. आता मित्रांनो, नाळ कधी असते, एखाद्या नवीन बालकाचा जन्म झाला तर त्या ठिकाणी आईसोबत त्याची नाळ जोडलेली असते. ठीक आहे. म्हणून आपण काय म्हणतो, जे आपली नाती आहेत, जे जुने संबंध आहेत त्याला काय म्हणतो, नाळ म्हणतो. नाळेची उपमा देतो. म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो नाळ तोडली तेव्हा काय म्हणत असतो आपण, संबंध तोडले. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 24, प्रत्यय येणे. मित्रांनो, प्रत्यय येणे म्हणजे काय, एखादी गोष्ट समजणे. ठीक आहे, म्हणजे लक्षात येणे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे. आता मित्रांनो, एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे म्हणजे काय, तर त्या गोष्टीसाठी साधना करणे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. स्वगत म्हणजे काय, स्वतःशी केलेले भाषण किंवा संभाषण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, वानगीचे समानार्थी. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पोलीस भरती परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आपण काय करतोय, डेमो प्रश्नपत्रिका म्हणजे सॅम्पल प्रश्नपत्रिका फ्री देतोय. म्हणजे काय, तर परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि आपली सिरीज कशी आहे याचं एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतोय. याला काय म्हणायचं, तर वानगी म्हणायचं. म्हणजे काय, वानगी म्हणजे उदाहरण किंवा सॅम्पल. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, विजिगीषू वृत्ती म्हणजे. आता मित्रांनो, विजिगीषू म्हणजे काय, तर ज्याला जिंकण्याची इच्छा आहे असा व्यक्ती आणि ती वृत्ती असेल तर त्याला काय म्हणायचं, ज्याला जिंकण्याची इच्छा आहे अशी वृत्ती. म्हणजे जिंकण्याची वृत्ती. पर्याय 1 विजयी वृत्ती हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28, सुधीर शाळेत गेला यातील क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, सुधीर शाळेत गेला. ठीक आहे, यामधून काय बोध होतोय, तर फक्त काळाचा बोध होतोय. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असतो त्या ठिकाणी काय म्हणायचं, तर त्या ठिकाणी स्वार्थी क्रियापद आहे किंवा स्वार्थी वाक्य आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, वाक्याचे 3 प्रकार कोणते, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आणि वाक्यामध्ये ज्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आलेला आहे त्यानुसार वाक्याचे संयुक्त आणि मिश्र असे 2 प्रकार पडतायत. जर वाक्यामध्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आलं तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य असतं आणि जर वाक्यामध्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय आलं तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं. मग या ठिकाणी पहा, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे आणि म्हणून हे कोणत्या प्रकारचं आहे, तर म्हणून हे 3 प्रकारचं असतं. परंतु आपण एक महत्त्वाचं पाहूया, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर ज्यावेळी म्हणून या उभयान्वयी अव्ययानं 2 वाक्य जोडली जातात आणि एका वाक्यात घडलेल्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाला आहे असा बोध होतो, त्यावेळी काय म्हणायचं, ते परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. आणि परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे तो प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया, म्हणून हे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे. म्हणजे ज्या ठिकाणी
संयुक्त वाक्य असणार आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जर या ठिकाणी म्हणून हे गौणसूचक उभयनामी अव्यय म्हणून आलं असतं तर काय झालं असतं, तर या ठिकाणी मिश्र वाक्य झालं असतं. प्रश्न क्रमांक 30, द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? आता मित्रांनो सर्वजण याचं उत्तर चुकवणार आहे. त्याचं उत्तर लिहिणार पुरणपोळी. दोन समान अर्थाचे शब्द एकत्र आले तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, द्वंद्व समास म्हणतो. परंतु त्या ठिकाणी पुरणपोळी हा द्वंद्व आहे का? नाही. हा कोणता आहे? तत्पुरुष समास आहे. ठीक आहे, मध्यम पदलोपी समास आहे. मग या ठिकाणी द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर या ठिकाणी पहा, द्वंद्व समास म्हणजे काय असतं, तर ज्या समासातील दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे असतात आणि त्यांचा विग्रह होताना आणि, व, अथवा आणि किंवा या उभयान्वयी अव्ययानं होतो तर त्यावेळी काय म्हणायचं, द्वंद्व समास आहे. मग या ठिकाणी पहा, नेयांचा विग्रह कसा होतो? ने आणि आन. ठीक आहे, नेणे आणि आणणे असा याचा विग्रह होतो. मग या ठिकाणी कशाने जोडला जातोय? आणीने जोडला जातोय. म्हणून या ठिकाणी काय म्हणूया, नेआन हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही या वाक्यातील उपमान कोणते? आता मित्रांनो, उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय? तर ज्याची तुलना करतोय ते काय असतं? उपमेय असतं. आणि ज्याच्याशी तुलना करतोय ते काय असतं? उपमान असतं. मग या ठिकाणी पहा, आईची तुलना देवासोबत करतोय म्हणून या ठिकाणी काय म्हणूया, आई हे उपमेय आहे आणि दैवत हे उपमान आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 1 दैवत हे उपमान या वाक्यामध्ये आलेलं आहे. तर मित्रांनो, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे किंवा कोणत्या अलंकाराचं वाक्य आहे? तर या ठिकाणी पहा, यामध्ये कोणता शब्द आलेला आहे? सारखे. ठीक आहे, जर उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दाखवण्यासाठी समान, सारखा, सम, प्रमाणे, परी, परीस यासारखे समानता दर्शवणारे शब्द आले असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? उपमा अलंकार म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कोणत्या अलंकारातील आहे? उपमा अलंकारातील आहे. ठीक आहे, जर याच ठिकाणी भासे, की, जणू, जणू काय, वाटे, गमे यांसारखे शब्द आले असते तर काय म्हटलं असतं? या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार आहे असं म्हटलं असतं. ठीक आहे, परंतु या ठिकाणी सारखे आल्यामुळे काय, उपमा अलंकार आहे. लक्षात ठेवा, पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32, मेघा समतो श्याम सावळा या ओळीतील अलंकार ओळखा. आता आपण मित्रांनो आताच पाहिलेलं होतं, जर उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दाखवण्यासाठी सारखा, समान, सम, प्रमाणे, परी, परीस यापैकी कोणताही शब्द आला असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार असणार आहे? उपमा अलंकार असणार आहे. मग या ठिकाणी सम हा शब्द आलाय म्हणजे या ठिकाणी कोणता अलंकार आहे? उपमा अलंकार आहे. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्याच जागी जर भासे, की, जणू, जणू काय, वाटे, गमे हे शब्द आले असते तर कोणता अलंकार असता? उत्प्रेक्ष अलंकार असता. ठीक आहे, श्लेष कधी असतो? मग जर एकच शब्द वाक्यामध्ये दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला तर त्या ठिकाणी कोणता अलंकार? श्लेष अलंकार. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 33, चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास डॅश डॅश म्हणतात. आता मित्रांनो, आपण एखाद्या कवितेचे चरण म्हणत असतो आणि त्यावेळी काही ठराविक अंतरावर आपण थांबतो, त्याला काय म्हणायचं? तर यती म्हणायचं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, मराठी नवकाव्याचे प्रणेते खालीलपैकी कोणास म्हणतात? आता मित्रांनो, मराठी नवकाव्याचे प्रणेते असं विचारलं तर काय सांगणार? बासी मर्ढेकर. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय चुकलेला आहे. बासी मर्ढेकर. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर याच ठिकाणी जर प्रश्नाला आधुनिक मराठी काव्यजनक विचारलं तर काय सांगणार? तर या ठिकाणी केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले हे आधुनिक मराठी काव्याचे जनक आहेत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 35, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मित्रांनो, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे ते यशवंतराव चव्हाण यांचं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यशवंतराव चव्हाण यांची समाधी कुठे आहे? सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी प्रीतिसंगम नावाची यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 36, अधोमुख या शब्दाला विरुद्धार्थी शब्द. आता मित्रांनो, अधो म्हणजे काय? अधो म्हणजे खाली, मुख म्हणजे काय? तोंड. खाली तोंड, त्याच्या विरुद्ध काय असणार आहे? वर तोंड. आणि वर म्हणजे काय? ऊर्ध्व. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऊर्ध्वमुख हा अधोमुखचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, मती या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, मती म्हणजे काय? बुद्धी. त्यावेळी आपण म्हणतो ना, मती मारी गई. ठीक आहे,
तर या ठिकाणी मती म्हणजे काय, तर बुद्धी. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मित्रांनो, अधोरेखित शब्द आहे तोळे. या ठिकाणी पहा, मूळ शब्द कोणता असतो, तोळा, आणि त्याला ए हा प्रत्यय लागतो आणि तोळे हा शब्द बनतोय. म्हणजे या ठिकाणी प्रत्यय कोणता आहे, ए आहे. आणि ए कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असतो आपल्याला माहित आहे का, ने एशी आणि निही ईशी कोणाचा आहे, तृतीयचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया, तोळेमध्ये कोणता प्रत्यय आलेला आहे, तृतीय विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, दंत्य वर्ण ओळखा. आता मित्रांनो, वर्णांचा उच्चार करताना आपली जीभ आणि आपल्या तोंडाची हालचाल ज्याप्रमाणे होते, म्हणजे उच्चार ज्याप्रमाणे होतो त्या उच्चार स्थानानुसार वर्णांचे काही प्रकार पडतात. कोणते कोणते, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य. मग या ठिकाणी पहा, कंठ म्हणजे काय, ज्या शब्दांचा उच्चार पळ जिभेजवळून कंठातून होतो त्याला काय म्हणायचं, कंठ म्हणायचं. तालव्य म्हणजे काय, ज्या शब्दाचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या वरच्या हेडीला स्पर्श करते त्याला काय म्हणायचं, तालव्य म्हणायचं. आणि मूर्धन्य कधी म्हणायचं, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या टाळूला स्पर्श करते त्याला मूर्धन्य म्हणायचं. आणि दंत्य काय म्हणायचं, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते त्यांना काय म्हणायचं, दंत्यवर्ण म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, दंत कोणते कोणते आहेत, त, ठ, द, ध, न, ल आणि स. आता उच्चार करून पहा, आपली जी पुढे स्पर्श करते दातांना करते, म्हणून हे काय आहेत, दंत्य आहेत. मग त्यापैकी कोणते या ठिकाणी आलेलं आहे, या ठिकाणी आलेला आहे पर्याय 1 द. ठीक आहे, द हा दंत्य वर्ण या ठिकाणी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 40, हेत्वाभास शब्दाचा संधी विग्रह ओळखा. मित्रांनो, याचा विग्रह कसा होतो, हेतू अधिक आभास. या ठिकाणी पहा, उ अधिक आ काय बनतो, उ अधिक आ वा बनतो. म्हणजे या ठिकाणी हेतू अधिक आभास, हेतुआभास हा शब्द तयार होतोय. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. हेतूला पहिला उकार असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. अधोरेखित शब्दाची जात कोणती. आता मित्रांनो, अधोरेखित शब्द कोणता, नकटीच्या. या ठिकाणी पहा, नकटी हे काय, तर एखाद्या व्यक्तीसाठी वापरलेले एक नाम आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया, नकटीच्या हे काय आलेलं आहे, तर नाम आलेलं आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. जर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं नाम आहे असं विचारलं असतं, जर कोणत्या प्रकारचं आहे, तर या ठिकाणी हे सामान्य नाम आहे. कारण नकटे नाक असणाऱ्या व्यक्तींचा समूह, यासाठी आपण नकटे हा शब्द वापरू शकतो. म्हणून हे कोणत्या प्रकारचं आहे, तर सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 42, पुत्रा या पुल्लिंगी नामाचे अनेकवचन सांगा. मित्रांनो, पुल्लिंगी नावाचं अनेकवचन काय होतं, आकारांत असेल तर एकारांत होतं. म्हणजे कुत्राचं काय होईल, कुत्रे होईल. ठीक आहे. मुलगाचं काय होईल, मुलगे होईल. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, कुंभार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे. मित्रांनो, कुंभार, कुंभारीण. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, सप्तमी विभक्तीचे एकवचनामधील प्रत्यय कोणते आहेत. आता मित्रांनो, आपण विभक्ती प्रत्यय पाठच करून ठेवलेले आहेत. प्रथमाला प्रत्यय नसतात, द्वितीयला एकवचनामध्ये सलाते, अनेकवचनामध्ये सलानाते, तृतीयला नेएशी निहीईशी, चतुर्थीला सलाते सलानाते, पंचमीला ऊनहून ऊनहून, षष्टीला चाचीचे चेच्याची, सप्तमीला तईया तईया, संबोधनला नो हा प्रत्यय असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, सप्तमीला एकवचनामध्ये कोणते आहेत, तईया, आणि अनेकवचनामध्ये तईया. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी तृतीय एकवचनी नेएशी, षष्टी एकवचनी चाचीचे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. वरील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, हे सर्वनाम यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण काय करतो, एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतो, दर्शक सर्वनामाचा वापर करतो. आणि ते कोणते कोणते आहेत, तर तो, ती, ते आणि हा, ही, हे, ही काय दर्शक सर्वनाम आहेत. आणि या ठिकाणी हे आलेलं आहे, म्हणजे कोणता आहे, दर्शक सर्वनाम आहे. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, रामला फळभाजी फार आवडते. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, कोणत्या प्रकारचं विशेषण या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी फळ याला प्रत्यय लागलेला आहे किंवा फळला भाजी हा शब्द जोडलेला आहे. आणि या ठिकाणी फळ काय आहे, तर एक नाम आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया, या ठिकाणी काय आलेलं आहे, नामसाधित, नामाला प्रत्यय लागून तयार झालेलं विशेषण, म्हणून नामसाधित विशेषण. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. जर धातूला लागून तयार झालं असतं तर धातुसाधित झालं असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47,
त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील झाड पाडले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, क्रिया कोणी केली? त्यांनी केली, परंतु ती त्यांनी कुऱ्हाडीकडून करून घेतली. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया, जर क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली असेल तर कोणतं क्रियापद असतं? प्रयोजक क्रियापद असतं. म्हणजे या ठिकाणी देखील प्रयोजक क्रियापद आलेलं आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. परमेश्वर सर्वत्र असतो शब्दाची जात ओळखा. मित्रांनो, शब्द कोणता? सर्वत्र. म्हणजे काय दाखवतोय? तर ठिकाण दाखवतोय, स्थळ दाखवतोय. आणि एक व्याख्या लक्षात ठेवा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियाविशेषण म्हणायचं. आणि तो कसा ओळखायचा? तर क्रियापदाला कुठे, कधी, कसा हे प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं ते काय असतं? क्रियाविशेषण असतं. मग ठीक आहे मित्रांनो, परमेश्वर कुठे असतो? सर्वत्र असतो. म्हणजे या ठिकाणी काय होतंय? सर्वत्र हे क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आलेलं आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. काय दाखवतंय? तर ठिकाण दाखवतंय, स्थळ दाखवतंय. म्हणून हे कोणत्या प्रकारचं आहे? स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, काळ ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जर त्रिकालाबाधित सत्य असेल, अशी एखादी गोष्ट असेल जी कधीही बदलणार नाहीये, तर त्या ठिकाणी कोणता काळ असणार आहे? तर साधा वर्तमान काळ असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा साधा वर्तमान काळ आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. जर या ठिकाणी हे जर त्रिकालाबाधित सत्य आहे म्हणजे काय? हे कधीही बदलणार नाही. आणि जर हे बदललं तर काय होईल? आपल्याला हा अभ्यास करायलाच लागणार नाहीये. ठीक आहे, हा अभ्यास करायला आपण नसणारच आहे. प्रश्न क्रमांक 50. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन. उभ्यान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा की हे उभ्यान्वयी अव्यय आलेलं आहे. ठीक आहे. आणि हे कोणत्या प्रकारचं आहे? तर या ठिकाणी काय दर्शवलं गेलेलं आहे? पहिल्या वाक्यातील जी क्रिया आहे त्याच्यावर दुसऱ्या वाक्यातील क्रिया अवलंबून आहे. म्हणजे काय? जर पहिल्या वाक्यातील क्रिया झाली तर दुसऱ्या वाक्यातील क्रिया करेन असा संकेत दिलेला आहे. म्हणून हे कोणत्या प्रकारचं आहे? तर संकेतबोधक उभ्यान्वयी अव्यय आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, संकेतबोधक उभ्यान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचं असतं? गौणत्वसूचक उभ्यान्वयी अव्यय असतं. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं असतं? मिश्र वाक्य असतं. म्हणजे वरचं वाक्य मिश्र वाक्य आहे. तर मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. कृष्णाचे राधावर प्रेम होते, अधोरेखित शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? तृतीया, षष्टी, सप्तमी, प्रथमा. ज्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल त्यांना उत्तर येईलच. त्याचबरोबर ज्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेला आहे, टाइमपास केलेला नाहीये, त्या सर्वांना याचं उत्तर येईल. त्यामुळे ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला, ज्यांनी कोणी प्रश्न पाहिलेला आहे त्यांनी याचं उत्तर नक्की द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व माहिती समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच त्याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर दररोज 50 ते 100 प्रश्नांची क्विज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर येणारे अपडेट्स आणि व्हिडिओ यांची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सीरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.